कशी गेली मित्रांनो तुमची दिवाळी? एकदम मजेत ना? माझी सुद्धा एकदम मजेत गेली मित्रांनो. मजेतच बोलावं लागेल. किती पण दुष्काळ पडला तरी पण चेहऱ्यावरती नेहमी स्माइल ठेवायची मित्रांनो. कारण की सध्या आहे ना खूपच लोकांचे प्रॉब्लेम चालले. प्रत्येकाची दिवाळी सारखी नसते मित्रांनो. काहींची दिवाळी असते तर काहींचा दिवाळा निघलेला असतो मित्रांनो. काही EMI मध्ये दंग असतात तर काही कर्जबाजारांनी परेशान असतात. तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, आपण लहानपणी आहे ना आपल्या आईवडिलांकडले हट्ट करायचो. मला हेच कपडे पाहिजे दिवाळीला, मला हेच फटाके पाहिजे, मला असंच पाहिजे, मला तसंच पाहिजे, मला हे खायला पाहिजे, ते बनव, असं तसं. आपल्याला काय वाटायचं माहिती आहे का, आपल्या आईवडिलांकडे लय पैसा आहे असं आपल्याला वाटायचं बरं का लहानपणी. तर मित्रांनो, खरं तर मोठं झाल्याच्या नंतर आपल्याला कळालं एक एक रुपये जमा करून आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी काय केलंय. जी आई स्वतः फाटलेली साडी घालून, जो बाप फाटलेल्या कपड्यामध्ये फिरायचा, जे आई वडील आपले फाटलेले कपडे असताना सुद्धा आपल्याला चांगले कपडे घेऊन द्यायचे चांगल्या मोठ्या दुकानामधून, आपल्याला आवडतील ते कपडे मित्रांनो, ते स्वतःच्या पोटाला मारून बरं काय. आणि जर पैसे कमी पडले ना तर जिथं कामाला आहे तिथून उचल घ्यायची मित्रांनो, पण आपली लेवल करायची, आपले स्वप्न पूर्ण करायचे मित्रांनो. पण आपण आता मोठे झालो, आपल्याला कळायला लागले की रुपयाची किंमत. पण आपण आपल्या आई वडिलांना काय देतोय आता? मित्रांनो, आपण आहे ना आता करते झालोय, कमवते झालोय, पण दिवाळीला आपल्या आई वडिलांना कपडे घेणं किती गरजेचं आहे मित्रांनो, तुम्हीच सांगा. अपेक्षा आपल्याकडनं तर काहीच नसतं मित्रांनो, पण तरी पण आपण एखादी साडी जरी घेतली ना, अख्ख्या गल्लीमध्ये सांगल आपली आई की माझ्या मुलाने साडी घेतली बरं का, 1000 रुपयावाली, 1000 रुपयावाली. आणि आपले वडील पण आपल्या वडिलांना सुद्धा एखादा ड्रेस वगैरे घेतला ना तर चार चौकात म्हणाल माझ्या मुलांनी घेतला, कसा आहे ड्रेस, चांगला आहे का? आपले आई वडील आपल्यासाठी एवढं करतात, तर मग थोडंफार आई वडिलांसाठी केलं तर काय वाईट आहे यार? मला सांगा मित्रांनो, आई वडिलांनी एवढं प्रेम आहे ना जगामध्ये कोणीच करू शकत नाही मित्रांनो. आपल्या अकाउंटला लाखो रुपये जरी पडलेले असेल ना तर आपली आई कधीच म्हणणार नाही बरं काय, तुझ्या अकाउंटवर किती पैसे पडलेले पाहू दे मला, 10-20 हजार रुपये, अजिबात नाही बोलणार मित्रांनो. पण आईच्या अकाउंटवरती जर 10,000 रुपये जरी पडलेले असले ना तर आपण 4 वेळा सांगू बरं काय, ते अकाउंटवर आहे ना त्याच्यातले वापर, त्याच्यातले घे 1000 रुपये. असं राहतं मित्रांनो. काही नालायक बोलता आमच्या आई बापाने काहीच केलं नाही आमच्यासाठी. सगळ्यात मूर्ख सगळ्यात नालायक माणूस तो राहतो जो बोलतो आमच्या आई वडिलांनी आमच्यासाठी काहीच केलं नाही. ज्यावेळेस तू भोंगळा आला होता ना मित्रा, तेव्हा तुला तुझ्या आईनी वडिलांनी ना कपडे घेतले, चड्डीपासून तर गाडीपर्यंतचा प्रवास आईमुळं बापांमुळं झाले, लक्षात ठेवा. आणि तुम्ही बोलता की आई वडिलांनी काय केलं, जन्म दिलाय. आज तुम्ही चांगल्या चांगल्या नोकरीला किंवा चांगल्या जॉबला, चांगल्या बिझनेसला आहे ना, फक्त आईवडिलांमुळे. त्याच्यामुळं ज्यावेळेस आपल्याकडे पैसे आले ना, आईवडिलांना अजिबात काटकसर करू नका, प्रत्येक गोष्टी घेऊन द्या. कारण की त्यांना आपल्याकडनं काही अपेक्षा नसती. त्यांना फक्त एकच वाटतं आपले मुलं बाळं खुश राहावा. काय वाटतं मित्रांनो, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या मराठी ब्लॉगरला. धन्यवाद.